सुप्रभात मित्रांनो, तुमचं शिवप्रेमी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चाललो आहोत पालघरमध्ये स्थित असलेल्या आणि सफाळे स्टेशनपासून 4 किलोमीटरवर असणाऱ्या तांदुळवाडी या गडावरती. आणि याच तांदुळवाडी गडाला भेट देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मनोज दादा आणि भूमिका आणि पुष्कर. हीच मंडळी आपल्या सोबत असते कायम. आणि आता आपण तांदुळवाडी गडावर येण्यासाठी आपण कांदिवली स्टेशनवरून निघालो आणि नंतर तिकडून बोरिवलीला आलो. आणि बोरिवलीवरून आपण धानूची ट्रेन पकडली आणि धानूची ट्रेन पकडून आपण सफाईला उतरलो आणि नंतर मग तिकडून बस पकडून तांदुळवाडी बस पकडून आम्ही तांदुळवाडी या गावात आलो. आणि आता तुम्ही विचार करत असाल या दादाने रेनकोट का घातलाय, तर 1 जानेवारीलाच आणि आज 1 जानेवारी आहे, नववर्ष, इंग्लिश नववर्ष आहे. आपलं मराठ्यांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याच चालू होतं. पण काहींचे प्लॅन असतील की काही ॲक्टिव्हिटीजनी आपण चालू करूया नवीन वर्ष. काही वर्क प्लॅन काही लोकांनी केला असेल आणि आम्ही नवीन वर्ष आमच्या महाराजांच्या गाड्यांवरून चालू करतो, गाड्यांना भेट देऊन. आणि तुम्ही मगाशी मी म्हटलं की तुम्ही म्हटलं असेल की दादांनी असं रेनकोट का घातला, तर 1 जानेवारीलाच पाऊस होता. ठीक आहे, आता आपण तांदुळवाडी गाड्याच्या खाली चाललो, तर जाऊया पुढे. मित्रांनो, तांदुळवाडी गड आम्ही चढायला आता सुरुवात केली आहे. आणि तांदुळवाडी गावातून येताना खरंच ते गाव खूप सुंदर होतं आणि तिकडची येणारी वाट ती तर खूप अतिशय सुंदर होती. आणि आता तांदुळवाडी गड आता आम्ही चालायला सुरुवात केली आणि जागोजागी इथे पोस्टर लावलेत तांदुळवाडीकडे जाणारा रस्ता करून. तर ती एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून वाट चुकणार नाही. तर जाऊयात आता पुढपर्यंत. 2 वाटा गेलात ना, बघा इकडे पण आपल्याकडे 2 वाटा गेलेत. या साईडून एक वाढ जाते, या साईडून एक वाढ जाते आणि एक या साईडून वाढ जाते. तर इथे एक किल्ले तांदुळवाडी असं इकडे हे लावलं आहे, चिन्हे लावलेले आहेत, तर जेणेकरून आपली वाट चुकणार नाही. आणि काही गाड्यांवरती तर खूप ठिकाणी तर हे असं बोर्ड्स लावलेलेही नसतात, घनदाट जंगल असतात तिकडे आणि चुकण्याची खूप शक्यता असते तिकडे. तर काही गाड्यांवरती पण अशीच कामं केली पाहिजेत. तांदुळवाडी किल्ल्याचा इतिहास पाहायचा झाला तर तांदुळवाडी हा पूर्णतः बांधलेला किल्ला नसून डोंगर माथ्यावर पसरलेल्या वास्तूंची मालिका आहे. हा किल्ला 800 वर्षापूर्वींचा आहे. ताडे गॅजेट्समध्ये उपलब्धनुसार हा गड राजा भीमदेवाने बांधला असावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आता आपण गडाच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत आणि अर्ध्या टप्प्याच्या आल्याच्या नंतर आपल्याला असा पठार दिसतो आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला तो गड तर वरती दिसतच असेल, तांदुळवाडी फोर्ट. आणि आता सरासर गडाची उंची 1524 फूट आहे. तर आपण आता अर्ध्या टप्प्यात येऊन आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आता आम्ही वरती चढलेलो आहेत आणि हा जो आपल्याला कडा दिसतोय याच कड्यावरून आपल्याला इकडून यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे देवटाके पाहायला मिळतात. आपल्याला इकडे दिसते ती वैतरणा नदी. आणि आता आपण ज्या वाटेने वरती चढलो त्याच वाटेने आता आपल्याला खाली उतरायचं आहे. इथे पावसाळ्यात येण्याचं धाडस करू नका. जर पाय घसरला तर काय होईल हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही. 1454 मध्ये हा प्रदेश अहमदाबादच्या सुलतानाकडे काबीज होता. नंतर पुढे 1509 मध्ये पोर्तुगीजांनी यावर सत्ता निर्माण केली.
पुढे 1662 मध्ये हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. मित्रांनो, आता जे आपण खाली जे बघितले ते देवटाके होते आणि नंतर मग तिकडून थोडंसं वरती आल्याच्या नंतर आपल्याला महादरवाजा लागतो. तर ही तटबंदी तुम्ही पाहू शकता. ही पण गोमुख आकाराच्या पद्धतीने बनवलेली आहे, पण ही आत्ता बनवलेली आहे. आणि आता आम्ही इथे पोचलो. आता इकडून वरचा प्रवास चालू करूया. महादरवाजा आपल्याला त्या साईडला लागतो आणि तिकडून या कातलकड्यावरून आपण चालत आलो की आपल्याला इकडे सुकं पाण्याचं टाकं, आता सध्या सुकलं आहे ते, हे पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वरती असं नजर पडली तेव्हा अशी नावं लिहिलेली दिसतात आपल्याला. हे यांच्या जसं का बापाचा गड किल्ले असे नावं लिहून ठेवले तिथे. तर असं गड पाहायला येतात की अशी नावं लिहिली जातात ते समजतलं. जे आपण देवटाके पाहिले होते ते आपण वरती आल्याच्या नंतर दिसतात. जणू डोंगराला डोळे कोरले असे दिसतात. मित्रांनो, आपण या वाटेने आलो या वरती आणि त्याच्यानंतर मग इथे एक बोर्ड आहे. या साईडला महादरवाजा आहे, पुढे 7 टाके आहेत आणि या साईडला बाले किल्ला आहे. तर आधी आपण बाले किल्ल्याकडे चाललो. आणि सर्वात चांगली गोष्ट या गडावरती जी आहे ती प्रत्येक जागी वरती येण्यासाठी ॲरो लावले आहेत आणि बोर्ड लावले आहेत, कुठल्या जागी काय आहे काय नाही असं प्रत्येक गडावरती महाराष्ट्र शासनाने कामं केली तर नक्कीच गड सुधारतील. आणि आम्हाला प्रत्येक गडावरती बाटल्या भेटतात आणि त्या आम्ही उचलतो. पण याही गडावर असं वाटलं की नसतील बाटल्या, पण इथे पण आम्हाला बाटल्याच वगैरे भेटल्यात, त्याही उचलल्यात. तर सगळेजण जे यूट्यूबर असतात ते सांगतात की म्हणजे बाटल्या टाकू नका आपले महाराजांचे गड किल्ल्यात. तर जे हे असे 1-2 जणच असतात की जे बाटल्या टाकतात. आणि पण मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे की प्रत्येकजण प्रत्येक गडावरती गेलं तर आमच्यासारखंच प्रत्येकाने एक पिशवी घेऊन जा आणि ते बाटल्या जमा करायचं काम करा, जेणेकरून आपले गड किल्ले सुरक्षित राहतील. आता आपण बाले किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे आणि इथं आपल्याला एक चौतरा पाहायला मिळतो. आणि इथे आपल्याला करोडो लोकांचे दैवत, लाखोंचा पोशिंदा, समस्त मराठी जणांचे स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. जो मगाशी आपण बोर्ड बघितलेला तर आपण त्या वाटेने पुढे आलो 60% पाण्यासाठी. तर आता एक खालच्या साईडला उतरायला लागतं आणि खालच्या साईडला उतरल्याच्यानंतर आपल्याला परत एक बोर्ड पाहायला मिळतो इथे या साईडला. तर त्या साईडने आपल्याला आता वाटेने पुढे जायचं आहे. 1664 मध्ये जेव्हा सुरतेवर महाराजांनी स्वारी केली त्या दरम्यान महाराजांनी किल्ल्यावर वास्तव्य केले याची नोंद आपल्याला सापडते. पुढे पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला. पोर्तुगीजांकडून हा किल्ला मिळवण्यासाठी चिमाजी अप्पा आणि बाजीराव पेशवे यांनी वसईची मोहीम काढली होती. इतर दुर्गांसारखं याही दुर्गावर ब्रिटिशांनी 1888 मध्ये हा दुर्ग सरकारात सामील करून घेतला. इथे आल्याच्या नंतर आपल्याला तलाव पाहायला मिळतो, पण आता सध्या सुकलेल्या अवस्थेत आहे. आपण जे मगाशी तलाव पाहिलं त्याच्यानंतर पुढे थोडं खालच्या साईडला आल्याच्या नंतर आपल्याला 2 वाटा लागतात. एक वरच्या साईडला येते पठारावरती आणि एक खाली जाते. तर आपण वरती पठाराच्या वरती आल्याच्या नंतर आपल्याला इकडे रानदेवाची पूजा केलेली दिसते. तर हेच गावकऱ्यांनी केलं असावं आणि पडक्या अवस्थेत आपल्याला वास्तूसुद्धा पाहायला मिळतात. तर हे पाहिल्याच्या नंतर आपण खालच्या वाटेने जाऊ. आणि उतरलं खालच्या साईडने आणि आता आपण चाललो आहे पुढच्या वाटेला. तर आणि नंतर आपल्याला नजरेस पडतात हे 7 पाण्याच्या टाक्या जे आपण इथे पाहायला आलेलो आहोत. हेच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. रामदेवाची पूजा केली आहे ते गावकऱ्यांनी. तर त्याच्या अलीकडेच आपल्याला ते बोर्ड दिसतं. त्याच्याच राईट साईडला आपल्याला वरती आल्याच्या नंतर आपल्याला 2 जोड टाके पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आम्ही तांदूळवाडीचा परतीचा प्रवास चालू केला आहे आणि या गडावरच्या बहुतेक वास्तू, ऑलमोस्ट सगळ्याच वास्तू आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगाच, पण लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शिवप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.